पहिला ढोल ताशा पथक, तृतीयपंथी पहिला ढोल ताशा पथक हे आणि मी आत्ताही सांगते पुढच्या 5 वर्षानंतर हे लोक अख्खं जग हलवणार आहेत. सुरुवातीला खूप त्रास झालेला आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा सगळ्यात जास्त एनर्जी यांच्यामध्ये आहे. नमस्कार, मी वैष्णवी आणि काहीतरी विशेष या चॅनलच्या माध्यमातून आपण काही विशेष लोकांशी भेटायला या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार. खरं तर हा आपण म्हणतो की हा एक इतिहास लिहिला जातोय, कारण ही पहिली चळवळ आहे आणि इतिहासामध्ये नंतर काय होतं हे लक्षात ठेवलं जात नाही. जे पहिल्यांदा होतं ते लक्षात ठेवलं जातं. तर कसं तुमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की यामध्ये आपण यायला पाहिजे, त्यांना सपोर्ट करायला पाहिजे किंवा काय? नमस्कार, मी डॉक्टर रश्मी बापट. गेले 5 वर्षे मी कम्युनिटीसाठी काम करते, ग्राउंड लेवलला काम करते. त्यामुळे ह्या सगळ्या जणी मला खूप चांगल्या ओळखतात. डॉक्टर म्हटलं की मग लगेच हेल्थ इश्यूज पहिले येतात. हेल्थ इश्यूज तर होतेच. मी त्यांच्यासाठी नेहमी फ्रीमध्येच सगळ्या गोष्टी करते आणि जेवढं त्यांना सवलती मिळवून देता येईल तेवढ्या आपण गोष्टी करतो. पण त्यासोबतच मला असं वाटत होतं की यांचं एक जी कमवण्याची जी पद्धत आहे ती आपण थोडीशी वेगळी केली आणि त्यांना जर समज दिला की हे एकच मार्ग नाही आहे, दुसरा एक मार्गसुद्धा आहे आणि जेव्हा तो मार्ग तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुम्हाला जो आनंद होणार आहे त्याच्यामध्ये, जी काही बदल घडवणार आहे आपण त्याच्यानंतर, मे बी आज नाही पण काही वर्षांनंतर हा खूप मोठा बदल आणि आपल्यामध्ये जी एक रेष आहे, पारलिंग समाज आणि आपल्या समाजामध्ये एक जी रेष आहे ती रेष नक्कीच बुजून जाणार आहे. 2 वर्ष अगोदर आपण ह्याची सुरुवात केली होती. मला खूप जास्त सहकार्य नाही मिळालं, अगदी 6-7 जणीच होत्या माझ्यासोबत, पण तरी आम्ही ते धाडस करून आम्ही सुरुवात केली होती. पहिला ढोल ताशा पथक, तृतीयपंथी पहिला ढोल ताशा पथक ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे खूप मोठा बदल घडवणार आहे. जसं की आपण आउट ऑफ इंडिया बघतो, पंजाब ढोल फार फेमस आहे, तशी माझी ही इच्छा आहे की आउट ऑफ इंडिया यांनी हा ढोल ताशा पथक घेऊन जायचं. तेव्हा मला तर सक्सेस मिळणार आहे, मला ते समाधान मिळणार आहे. खरं तर ताली हा पिक्चर आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. गौरीताईंच्या याच्यावर तो पिक्चर निघाला आणि त्यामध्ये एक सीन असा दाखवलाय की ज्यावेळी गौरीताई यांच्या मदतीला येते त्यावेळी तिथनं एक सूर लावला जातो की अरे तुला काय हे दुःख करणार, त्यासाठी आधी आमच्यासारखं व्हावं लागेल. तर हा त्रास सुरुवातीला तुम्हाला झाला नाही का? 100% सुरुवातीला खूप त्रास झालेला आहे आणि ह्या सगळ्याजणी माझ्यासोबत आहेत. पहिल्या दिवसापासून सगळ्याजणी माझ्यासोबत आहे. कादंबरी आहे. मी नक्कीच संगीताताईचं नाव घेऊ इच्छिते, कारण की तिच्यापासून मला ह्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स मिळाले आणि मला संधी मिळाली काम करण्याची ह्यांच्यासाठी. आणि नक्की काय आहे हे सगळं हे मला समजण्याचं कळालं आणि खूप नक्कीच त्रास होत होता. आणि आपल्या समाजापेक्षा काहीतरी वेगळं आहे, हे वेगळं जग आहे आणि ह्या जगातून त्यांना काढणं फार गरजेचं होतं. हे मला फार मनापासून तेव्हा वाटत होतं. मला माहिती होतं एक दिवस येणार आहे, ही गोष्ट होणार आहे. आणि मी आत्ताही सांगते पुढच्या 5 वर्षानंतर हे लोक काय करणार आहे ना, अख्खं जग हलवणार आहेत ते. आणि खरं तरी फार मोठी कौतुकाची बाब आहे. एक असा प्रश्न होता, हेल्थशी रिलेटेड होता. खरं तर आपण असं म्हणतो की पुरुषांपेक्षा महिला थोडा कमकुवत त्यांची जी हेल्थ आहे किंवा फिजिकली तर तितक्या स्ट्रॉंग नसतात. तर तसं याही कम्युनिटीच्या बाबतीत असं काही आहे का, म्हणजे फिजिकलच्या बाबतीत कमकुवत असतात की काय? अजिबात नाही. उलट तुम्ही असं म्हणू शकता की 2 शक्ती एकत्र येतात. पुरुष आणि स्त्री ही दोन्ही शक्ती एकत्र येतात. त्यामुळं आपल्यापेक्षा, स्त्रियांपेक्षा, पुरुषांपेक्षा सगळ्यात जास्त एनर्जी यांच्यामध्ये आहे. ह्यापेक्षा जास्त मेंटल एनर्जी जी त्यांची आहे ना, ती आपण समजू शकत नाही. कारण की पहिल्या दिवशी म्हणजे अगदी घरातले त्यांना नाही म्हणतात, घराच्या बाहेर काढतात, तिथून त्यांची मेंटल स्ट्रेंथ वाढते. आणि तुम्ही विचार करा, आता ह्या स्टेजवर ज्या आलेल्या आहेत त्या मेंटली किती स्ट्रॉंग असतील. आपण बायका खचून जाऊ, पुरुषांना 2 फटके मारले तरी ते घाबरतात, पोलिसांचा धाक दिला तरी घाबरतात, पण ह्यांना कोणीच बीट करू शकणार नाही आणि कधीच नाही करणार आहे. खरं तरी खूप मोठी कौतुकाची बाब आहे आणि मलाही अगदी भरवून येते की इतकी मोठी चळवळी तुम्ही सुरू केली.